मित्रांनो, गेल्या 2 दिवसापासून आपण एमपीएससीचा पेपर फुटला हे ऐकतो आहोत, पण प्रत्यक्षात तो कसा फोडला गेला हे पण आपल्यापर्यंत माहिती पोहोचलेली आहे. एखाद्याचा प्रेमभंग करणं किती अंगलट येऊ शकतं हेच या पेपर फुटीवरून आपल्याला लक्षात येतं. प्रेमभंगामुळे प्रियकराने प्रेयसीला संपवण्याच्या घटना अनेक घडलेल्या आहेत. मात्र आजची घटना ही प्रेमभंग झाल्यामुळं तरुणानं एमपीएससी परीक्षेमधील फ्रॉडच समोर आणलाय. एखाद्या व्यक्तीचा लाभ घेऊन त्याचा यूज अँड थ्रो करत असाल तर तुम्हाला त्याची फळे मिळू शकतात हे या एमपीएससी पेपर फुटीवरून लक्षात येतं. अगदी नोकरीची ऑर्डर काही दिवसात हातात पडणार होती, तेवढ्याच तरुणीला कळालं की तो पेपर आणि निकालही रद्द झालाय. या सर्वांच्या पाठीमागं कोण आहे हे जेव्हा पोलिसांनी शोधून काढलं तेव्हा त्यामध्ये पेपर काढणारी सिस्टीमच कशी विकली गेली हेच समोर आलं. लक्षात घ्या, यात सगळ्यात लाजिरवाणी बाब काय असेल तर एमपीएससी सारख्या संस्था तिच्या 3 अधिकाऱ्यांना अटक केली आणि 6 क्लास चालक म्हणजे 3 क्लास चालक आणि 3 अधिकारी मिळून हे अटकेत 6 जण सध्या आहेत. तर सविस्तर कहाणी कोठून सुरू झाली आणि त्याचा शेवट कसा झाला हेच आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे. आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही कोट्यावधीची सेटिंग, आयोगाची यंत्रणा आणि क्लासवाल्याचं रॅकेट उघडं पडतं हे एका लव्ह स्टोरीच्या अंतातून. एका ब्रेकअपमुळं महाराष्ट्राच्या एमपीएससीचा पेपर फुटल्याचं सत्य जगासमोर आलेलं आहे. पण हा पेपर नेमका कसा फुटला, नंदुरबारच्या त्या अभ्यासिकेतून सुरू झालेला हा खेळ मुंबईच्या क्राईम ब्रांचपर्यंत कसा पोहोचला, या लव्ह स्टोरीमध्ये नेमके घडलं काय होतं, चला एक एक धागा उलगडून तुम्हाला समजून सांगतो. नमस्कार, मी जनार्दन राऊत. मित्रांनो, कहाणीची सुरुवात होते उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार शहरातून. एकाच कॉलनीमध्ये राहणारी एक तरुणी आणि तरुणी, दोघेही स्पर्धा परीक्षेची तयारी करणारी. रोजची भेट, एकत्र अभ्यास, सुखदुःखांच्या गप्पा आणि बघता बघता दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडतात. इथपर्यंत सगळं काय अगदी सर्वसामान्य लव्ह स्टोरीसारखं सुरू असतं. पण काळाच्या ओघात जो प्रियकर असतो गौरव, त्याचा अभ्यास मंदावतो आणि तो बीएससी झालेला असतो. एमपीएससीचे 1-2 परीक्षा दिल्यानंतर तो वैतागतो आणि तो म्हणतो की आता स्पर्धा परीक्षा आपल्याला काही आपल्या हातातली गोष्ट नाही, पोटापाण्याचं काहीतरी बघावं लागेल, त्यासाठी दुसरा उद्योग तो बघायला सुरुवात करतो. तो मग नोकरीच्या शोधामध्ये कधी मालेगावला जातो, नंदुरबार, कधी पुण्याच्या फेऱ्या मारतो. दुसऱ्या बाजूला ऋतुजा पाटील जी प्रेयसी आहे, तिचं नशीब चमकतं. तिला एका प्रायव्हेट कंपनीमध्ये म्हणजे औषध कंपनीमध्ये नोकरी लागल्यामुळे तिचाही एमपीएससीचा अभ्यास काहीसा मागे पडतो. ऋतुजाचे वडील अमृत पाटील एका शाळेत शिक्षक आहेत. त्यांना एकच ध्यास असतो की माझी मुलगी सरकारी नोकरीचा अधिकारी झाली पाहिजे. प्रायव्हेट नोकरीत काय ठेवलंय, लाल दिवा, ते नाव, तो रुबाब वेगळाच असतो. ऋतुजा जेव्हा फार्मा कंपनीत काम करत असते तेव्हा ती बघते की कंपनीचे मोठमोठे अधिकारी हातात बॅग घेऊन सरकारी औषध निरीक्षकासमोर कसे रांगेत उभा असतात. तिथून त्यांच्याही मनाला वाटतं की आपणही आता अधिकारी बनलं पाहिजे. त्यासाठी ऋतुजा एमपीएससीचा अभ्यास करायला पुन्हा सुरुवात करते. अभ्यास सुरू केल्यानंतर तिच्याही लक्षात येतं की अभ्यास करून काय पास होणं आपल्या हातात नाही. मग सुरू होतो शॉर्टकटचा शोध, सेटिंगचा खेळ. मग सेटिंग लावायला कशी सुरुवात होते, ऋतुजाच्या वडिलांचा एक मित्र असतो, तो असतो एका फुटबॉल फिटनेस कोच. आणि या फुटबॉल कोचची ओळख असते एका नंदुरबारचं जे कौटिल्य अकॅडमीचे संचालक आहेत प्रवीण पाटील या व्यक्तीशी. या क्लासेसवाल्याचं जाळं पुण्यापासून थेट नंदुरबारपर्यंत पोहोचलेलं असतं. मग तो क्लासेसवाला, ऋतुजाचे वडील यांच्यात एक गुप्त मीटिंग होती. त्यावेळी त्यांच्यामध्ये चर्चा होती की 2016 नंतर तब्बल 10 वर्षांनी म्हणजे 2026 मध्ये अन्न औषध प्रशासनातील औषध निरीक्षक पदाची भरती निघालेली आहे. आता क्लासेसवाला त्या ऋतुजाच्या वडिलांना थेट ऑफर देतो की तुम्हाला जर समजा 100% पेपर तुम्ही तर पास होताल, त्याच्यासाठी तुम्हाला तुमची डील पक्की करावी लागेल. मग त्यानुसार ऋतुजाचे वडील ॲडव्हान्समध्ये 5 लाख रुपये त्या क्लासेसवाल्याला देतात. त्यानंतर मग ऋतुजाला नोकरी सोडायला देखील सांगितलं जातं. त्यानंतर मग ऋतुजा त्या नंदुरबारच्या त्या अकॅडमीमध्ये जाऊन बसते, अभ्यासिकेमध्ये बसते आणि त्या ठिकाणी ती अभ्यास करू लागते. आता त्या ठिकाणी अभ्यास करणं फक्त हे निमित्त होतं, आतमधून सर्व काही फिक्स झालेलं असतं. त्यानुसार मुंबईतील एमपीएससीचं मुख्यालय जे आहे त्या मुख्यालयातून सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणजेच ASO विश्वेश्वर नकाते यांनी अत्यंत गोपनीय असलेली प्रश्नपत्रिका बाहेर काढली. ही प्रश्नपत्रिका एमपीएससीचे अवर सचिव अभिजित लेंडवे यांच्याकडे नवी मुंबईतील एमपीएससीच्या कार्यालयाची जी पार्किंग आहे त्यामध्ये ही प्रश्नपत्रिका त्या लेंडवेकडे सोपवली जाते. आल्यानंतर कोचिंग क्लासेसचा जो दलाल आहे गोपाळ मराठे याच्याकडे ती प्रश्नपत्रिका जाते. मग त्याच्याकडे प्रश्नपत्रिका गेल्यानंतर तो त्याचं वितरण करतो. तो वितरण कुठं करतो, नंदुरबारच्या कौटिल्य अकॅडमीचे संचालक प्रवीण पाटील यांच्याकडे. आता ज्या प्रकारे ऋतुजाचे वडील यांचं डील ठरलेलं होतं त्यानुसार तिच्या वडिलांनी सुरुवातीला 5 लाख रुपये ॲडव्हान्स दिलेले होते.
डील तर 12 लाख रुपयांची ठरलेली होती. त्यानुसार उर्वरित रक्कम क्लासेसवाल्याला दिली जाते. त्यानंतर पेपर त्यांना विकला जातो. इथपर्यंत सर्व काही ठीक होतं. मात्र त्यामध्ये एक अट अशी होती की पेपर त्वरित पाठ करायचा, काही वेळात तो पेपर तिथून डिलीट करायचा आणि त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा नाही, तो सेव्ह करून ठेवायचा नाही. मात्र ऋतुजा निघाली हुशार. तिला वाटलं जर ऐनवेळी जर ॲपवरून समजा पेपर डिलीट झाला किंवा परीक्षेत प्रश्न थोडे आदलून बदलून आले तर आपलं काय होणार. म्हणून मग ते स्वतःचं सुरक्षितता ठेवण्यासाठी तिनं त्याचं बॅकअप ठेवायचा निर्णय घेतला. मग बॅकअप कोणाकडे ठेवणार, तर तिचा जो बॉयफ्रेंड होता गौरव, याच्या व्हॉट्सअप मेसेंजवर तो आलेला पेपर होता तिने तो फॉरवर्ड केला. तिला वाटलं की हा तर आपलाच माणूस आहे, याच्याकडे पेपर शिव राहिला तर तो आपल्याला नंतर बॅकअप देईल. त्यानुसार 22 मार्च 2026 रोजी ऋतुजा ही परीक्षेला जाते. त्या ठिकाणी परीक्षा देऊन ती दुपारी 12 वाजता केंद्राच्या बाहेर येते आणि पेपर पुरवणाऱ्या क्लासेसवाल्याला ती फोन लावते. सर, तुम्ही 100 पैकी 90 प्रश्न अगदी ऑप्शनसहित सेम आले होते. तुम्ही जसं सांगितलं अगदी तसंच मी केलं आहे. जास्त सोडवले तर शंका येईल म्हणून मी फक्त 78 प्रश्नाचं परफेक्ट उत्तर सोडवले आणि बाकीचे अंदाजे उत्तर लिहून टाकले. ऋतुजा अधिकारी होणार म्हणून ती खूप आनंदी झाली होती. तिचे वडील देखील खूप आनंदी झाले होते. माझी मुलगी क्लास 2 अधिकारी होणार. जो काही आनंद त्यांच्या मनामध्ये होता तो उफळून येऊ लागला होता. कारण निकालामध्ये ऋतुजा ही यशस्वी होणार हे तर यापूर्वीच ठरलेलं होतं. 22 मार्चला झालेली परीक्षा त्याचा निकाल होता 23 जुलैला. मात्र या मध्यंतरीच्या 4 महिन्याच्या काळामध्ये असा काय उलटफेरा घडला की ऋतुजा आणि गौरव यांच्या प्रेम प्रकरणाची माहिती ऋतुजाच्या वडिलांना कळाली. त्यांनी त्या दोघांना एकत्रही पकडलं होतं. अधिकारी होणार म्हणून ऋतुजाचे वडील अमृत पाटील यांनी तिच्यासाठी एक चांगला मुलगा शोधायला सुरुवात केलं. आता मुलगी क्लास 2 अधिकारी म्हणजे मुलगाही तसाच शोधणं सुरू होतं. ही गोष्ट ऋतुजाच्याही कानावर पडते आणि तिला आता गौरवपेक्षा तिच्या भविष्याची चिंता वाटायला लागते. त्यामुळे ती गौरव याला टाळायला सुरुवात करते. यामुळे दोघांमध्ये भांडण सुरू होतात. त्यावेळी गौरव तिला टाळायचं कारण विचारतो. त्यामुळे ती सांगून टाकते की माझे घरचे लोक आता माझं लग्न जमवत आहेत, त्यामुळे तुझ्यामध्ये मला आता काही इंटरेस्ट राहिला नाही, रस काही राहिलेला नाही. त्यामुळे गौरवच्या काळजाचा ठोका चुकतो. ज्या मुलीसाठी तो शांत होता, जिच्यावर तो जीवापाड प्रेम करत होता, तीच आता त्याला सोडायला निघाली होती. त्याच्या मनात रागाची आग निर्माण झाली होती आणि या कथेत एक तिसराच पात्राची आता एंट्री होणार होती. त्याचं नाव होतं गांगुर्डे. गांगुर्डेने सुद्धा औषध निरीक्षकाची परीक्षा दिलेली असते. त्याला पेपर तर खूप कठीण गेलेला असतो. जेव्हा निकालाची पहिली यादी येते तेव्हा आयोगाने जी लिस्ट लावलेली असते त्यामध्ये मार्क डिस्प्ले केलेले नसतात. गांगुर्डेला संशय येतो की त्यानंतर तो इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ बनवतो की आयोगाने जर कॅटेगरी वाईज लिस्ट लावली तर मुलांचे मार्क्स का दाखवले जात नाहीत, कोणत्या बेसिकवर तुम्ही मुलांना इंटरव्ह्यूला बोलत आहात, यात काहीतरी गडबड आहे. अशा प्रकारचा तो व्हिडिओ होता. तो व्हिडिओ गौरव म्हणजे जो ऋतुजेचा प्रियकर होता त्याच्या मोबाईलवर जातो. मग त्यानंतर तो व्हिडिओ पाहिल्यानंतर गौरव हा त्या गांगुर्डेला मेसेज करतो. दोघांचं संभाषण होतं. गौरवला सांगतो की परीक्षेच्या 2 दिवसापूर्वीच त्याच्याकडे हा पेपर आलेला होता. गांगुर्डे हादरतो. दोघे भेटतात, पुरावे पाहतात. पुरावे एकदम भक्कम असतात दोघेही जण. नंतर मग एफडी ऑफिसला जातात. एफडीवाले तर हात वर करतात. परीक्षेची संपूर्ण प्रक्रिया ही एमपीएससी आयोग यांच्यामार्फत घेतली जातं. आमच्या यामध्ये काही संबंध. मग ते तक्रार घेऊन पुढे जातात. पण इथे एक भयंकर ट्विस्ट येतो. गांगुर्डेला मदत केलेली असते तोच गौरव आता त्या प्रकरणातून माघार घेतो. कारणही त्याला तसंच असेल, गौरवला काही धमकी आली असेल, पैशाचा आमिष दाखविलं गेलं असेल, त्यामुळे तो शांत बसला. मग त्यानंतर यातून तो माघार घेतल्यानंतर एमपीएससी आयोग एक तातडीनं प्रेस कॉन्फरन्स घेतं आणि प्रेस कॉन्फरन्समध्ये ते छाती ठोकून सांगतात की ज्या व्यक्तीनं हे पेपर फुटीचे आरोप केले त्यांनी स्वतःही तक्रार मागे घेतली. तो चेष्टा करत होता. आयोगाच्या पारदर्शकतेवर आणि गोपनीयतेवर जे आरोप केले जात आहेत ते पूर्ण तथ्यहीन आहेत. पण परीक्षा देणारा गांगुर्डे मात्र काही थांबायला तयार नव्हता. गौरव याने माघार घेतली असली तरी ठीक आहे, मात्र प्रत्यक्षात गांगुर्डे लढत राहिला. गांगुर्डे हे सगळे पुरावे घेऊन लोकप्रतिनिधी म्हणजे आमदार रोहित पवार यांच्याकडे गेला. त्यानंतर पत्रकारांसोबतही चर्चा केली. प्रकरण मीडियामध्ये तापत असताना शेवटी प्रकरण मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचकडे जातं. मुंबई क्राईम ब्रांच या संपूर्ण प्रकारची अत्यंत गोपनीय आणि तांत्रिक तपासणी सुरू करते. आणि ज्यावेळेस क्राईम ब्रांचने चॅट्स, IP ॲड्रेस, मोबाईल फोन आणि मिळालेल्या जे प्रश्नपत्रिकेचे डिजिटल फॉरेन्सिक ऑडिट आहेत ते जेव्हा पाहिले त्यावेळेस त्यांचे डोळे देखील पांढरे झाले. तपासात निष्पन्न झाले की हो, एमपीएससीचा पेपर खरोखरच फुटला होता आणि तो पेपर परीक्षेच्या 2 दिवस आधी ठराविक मुलीच्या मोबाईलवर देखील पोहोचलेला होता. मग जरा विचार करा, जर त्या मुलाचा आणि मुलीचं ब्रेकअप झालं नसतं
जर त्या मुलीने अति शहाणपणा करून जर समजा गौरवला सोडलं नसतं, त्याच्याकडे पेपर फॉरवर्ड केला नसता आणि जर त्या बॉयफ्रेंडने सोडाच्या भावनेतून तो गांगुर्डेला दिला नसता, आज ऋतुजा सरकारी खुर्चीत बसून औषध निरीक्षण म्हणून रुबाबात फिरली असती आणि रात्रंदिवस अभ्यास करणारी हजारो प्रामाणिक पोरं आपलं नशीबच वाईट म्हणून स्वतःलाच दोष देत बसली असती. त्याचा प्रेमभंग झाल्यानंतर काय होतं तेच आपल्याला यामधून लक्षात येतं. एका बाजूला प्रेमाचा अंत झाला, मुलीचे अधिकारी बनण्याचं स्वप्न भंगलं गेलं, क्लासेसवाले आणि शेटिंग लावणारे आता जेलची गजाआड गेलेत, पण या सगळ्यात भरडला गेला तो सामान्य प्रामाणिक असणारा विद्यार्थी. लक्षात घ्या मित्रांनो, ज्या पद्धतीनं आता हे पेपर MPSCचा फुटला होता, त्यानंतर काल एक रोहित पवारांनी दुसरा एक आरोप केला की अजून एक MPSCचा पेपर फुटलाय. त्यामध्येही नेमकं अशाच प्रकारचं काही तथ्य आहे का हे देखील आपल्याला पाहावं लागणार. सध्या तरी या प्रकरणात एवढंच आहे, परंतु जो विद्यार्थी परीक्षा देतो त्याच्या मनामध्ये अशा प्रकारच्या ज्यावेळेस घटना समोर येतात पेपर फुटीच्या, त्यावेळेस त्याच्या मनामध्ये काय भावना निर्माण होत असतील हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे सरकारने यासाठी कठोर पावले उचलून परीक्षा घेतली पाहिजे आणि अशा जे दोषी अधिकारी आहेत यांना कठोरात कठोर शिक्षा दिली पाहिजे, अन्यथा त्यांना रस्त्यावर नागडं करून मारलं पाहिजे. तेव्हाच यांना अद्दल घडल्याशिवाय राहणार नाही. सध्या तरी एवढंच, नंतर पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.